शिक्षणाची असीम ध्यानगंगा वाजणारे या भारताचे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, धरतीपुत्र धरतीआबा बिरसा मुंडा, चालतं बोलतं विद्यापीठ वैराग्यमूर्ती राष्ट्रसंत गाडगे बाबा, राष्ट्रसंत रविदास महाराज, राष्ट्रसंत कबीरदास महाराज, बिरसा मुंडा, अण्णाभाऊ साठे, माझ्या ओबीसी बांधवातील डॉक्टर पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होते. आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या रूपाने या भारताला कैवारी मिळाला असं बाबासाहेबांचं आपल्या भाषणामध्ये कौतुक करणारे आणि आरक्षणाची सुरुवात आपल्या राज्यापासून करणारे आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतोय. आणि त्याचा समवेत ज्या ज्या महान पुरुषांनी या समाजाची सेवा केली त्यांच्या चरणी नतमस्तक होतोय. आणि या सर्व महापुरुषांना जन्म देणाऱ्या माता महामाया, माता प्रजापती, माता यशोधरा, राजमाता जिजाऊ, युग माता भीमाई, ज्ञानमाता सावित्रीबाई फुले, फातिमाभिषेक, अहिल्याबाई होळकर आणि त्यागमूर्ती माझी मायमाऊली रमाई यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतोय. आणि या सर्व महापुरुषांना जन्मदान देणारे, जीवनदान देणारे, खऱ्या अर्थाने या भारताला लाभलेला शेवटचा प्राण आहे म्हणजे ऑक्सिजन. मी बाबासाहेबाला फक्त भारतरत्न म्हणणार नाही, कारण बाबासाहेबाला फक्त भारतात नव्हे रे तर संपूर्ण विश्वात वंदन केलं जातं. म्हणून प्रज्ञा सूर्य, बोधिसत्व, धम्ममेघ आणि विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होतोय. बांधवांनो, इथे उपस्थित असलेल्या सर्व माझ्या समाजरूपी मायबापाला महाराज सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम, जय